राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा. आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. एखाद्या व्यक्तीच्या कार्याची छाप ही सेवानिवृत्ती झाल्यानंतर देखील कायम असते, याची प्रत्यक्ष अनुभूती शिक्षक सहकाऱ्यांना आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय उत्तम पाटील हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेत. शेवटच्या दिवशी सहकाऱ्यांनी दिलेल्या अनोख्या निरोपानं सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. सेवानिवृत्तीच्या दिवशी शालेय परिसरात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीनं पर्यावरणाचा संदेश दिलाय. विशेष म्हणजे आपल्या शिक्षक सहकाऱ्यांकडून केलेला फुलांचा वर्षाव, ढोल तासांचा गजर, संगीताची साथ देत एका दबंग आणि जिगरबाज प्राचार्यांचा निरोप समारंभ हा चर्चेचा विषय ठरलाय. शासकीय निमशासकीय सेवेत रुजू होणं आणि वयोमानानुसार सेवानिवृत्ती होणं हे अटळ सत्य आहे. शिक्षणाच्या या पवित्र प्रवाहात त्या व्यक्तीनं केलेलं प्रशासन, राबवलेले उत्तम अभिनव योजना, कार्यशैली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना दिलेली वागणूक, या गोष्टीचं नेहमीच मोजमाप होतं. याच पार्श्वभूमीवर सातारणे येथील शेतकरी कुटुंबात 1 जून 1966 रोजी जन्माला आलेले संजय उत्तम पाटील यांचे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील संत मीरा माध्यमिक विद्यालयात 13 जून 1994 रोजी शिक्षक म्हणून रुजू केले. अल्पावधीतच आपल्या अध्यापन कार्यानं ते विद्यार्थी प्रिय शिक्षक झाले. त्यांची कार्यक्षमता ओळखून नानासाहेबांनी 1 ऑगस्ट 2006 रोजी अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूल येथे प्राचार्य म्हणून नियुक्त केलं. त्यानंतर त्यांनी रवंजे येथील गौरीशंकर माध्यमिक विद्यालय, माळशेवगे येथील माध्यमिक विद्यालय तसेच छत्रपती संभाजीनगर येथील संत मीरा माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहिलं. त्यांच्या 30 वर्षाच्या सेवा काळात अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर रुजू झालेत. IAS अधिकारी सुमित महाजन, RTO स्वप्नील वानखेडे यांच्यासारखे अनेक माजी विद्यार्थी हे प्रशासनात अधिकारी म्हणून काम करत आहेत. अनेक माजी विद्यार्थी संशोधक, डॉक्टर्स, इंजिनियर, युवा उद्योजक होऊन समाजाची सेवा करतायत. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दिलेल्या अनोखा निरोपानं संजय पाटील सर हे भावुक झाले. कामाच्या ठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोहोच पावती असते. अशाच एका दबंग आणि जिगरबाज प्राचार्याचा निरोप समारंभ हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. अशा प्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम अमळनेर तालुक्यात प्रथमच झाला. आर्मी स्कूलचे प्राचार्य संजय पाटील यांचा 1 जून रोजी मंगळग्रह मंदिरात सेवापूर्ती गौरव सोहळा होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील हे अध्यक्षस्थानी राहतील. आदिवासी विकास विभागाचे सहायुक्त कपिल पवार तसेच जळगाव जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. रुक्मिणीताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शीलाताई पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे मिलिंद पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रियदर्शनी पाटील, DB पाटील, LD पाटील, प्राध्यापक श्याम पवार, प्राध्यापक सुनील गरुड, गट शिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील, वाल्मिक सुराशे, डॉक्टर दिगंबर महाले, सुरेश पाटील, सुभेदार मेजर नागराज पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री संजय उत्तम पाटील सर, म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके एस पाटील सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नानासाहेब पाटील सर आणि उपस्थित सर्व अतिथीगण. आज 30 वर्षाच्या प्रदीर्घ अशा शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीनंतर एस पाटील सर निवृत्त होत आहेत आणि त्या निमित्तानं मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी संत मीरा विद्यालय एंट्री छत्रपती संभाजीनगर शाळेचा 2007 बॅचचा विद्यार्थी आहे आणि सरांच्या मार्गदर्शनामध्ये मला इयत्ता 10वी पर्यंतचं शिक्षण संत मीरा शाळेत घेता आलं आणि मला आठवतं की सरांचं स्नेह, सरांचं मार्गदर्शन हे नेहमीच मला लाभलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनाही माझ्याप्रमाणे लाभलेलं आहे. विविध क्षेत्रात सरांचे विद्यार्थी आज यशस्वीरित्या कार्यरत आहेत आणि याचं श्रेय मला असं वाटतं शाळेचे सर्व शिक्षक आणि सर्व शिक्षकांचे जे सहकारी आहेत एस पाटील सर यांना जातं. एस पाटील सर शाळेत असताना शाळेने शैक्षणिक विश्वामध्ये खूप
उत्तमरित्या कार्य केलं आणि शाळेला सरांनी एक उच्च पातळीवरती नेऊन ठेवलं. आपण सर्व जाणतात सरांचं दर्जेदार व्यक्तिमत्व, सरांचे प्रेमळ तर आहेत, त्याप्रमाणे सरांची एक अतिरिक्त भीतीही सर्व व्यक्तींना, सर्व विद्यार्थ्यांना होती. आणि सरांच्या या प्रेमळ स्वभावामुळेच सर्व विद्यार्थ्यांना सर वैयक्तिकरित्या मार्गदर्शनही करायचे आणि या मार्गदर्शनातूनच मला असं वाटतं आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये यशस्वीरित्या कार्य करू शकतो. सरांचं मार्गदर्शन शाळेपुरतच मर्यादित नाही, तर मला असं वाटतं सरांनी दिलेली शिकवण आजही आम्हाला शिदोरीसारखी आहे, ती पुरत राहते. 30 वर्षांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर सर आज रिटायर होत आहेत. परंतु मला असं वाटतं की रिटायरमेंट नंतरही आपण सक्रिय शैक्षणिक विश्वामध्ये राहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी सर सेकंड इनिंगसाठी आपल्याला शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की आपल्याला सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभो आणि आपला मार्गदर्शनाचा आणि मायेचा हात आम्हा विद्यार्थ्यांवर कायम असाच आपण ठेवावा अशी एक आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर कृतज्ञता व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. उमेश काटेसर, कार्यकारी संपादक न्यूज 18 महाराष्ट्र. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.